नमस्कार म्हणजे आमचं कोकणमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज गौरी आव्हान आहे आणि उद्या गौरी पूजन, परवा गौरी गणपती विसर्जन, परवा म्हणजे शनिवारी। तर आता आपल्याला जायचं आहे गौरी आणायला विहिरीवरती। आपण आता तिथे जाऊन बघूया, पुढे गेलेली आहेत माणसं। आपण बघूया आता तिथे कशा प्रकारे गौरी आणल्या जातात, तिथे काय केलं जातं आणि कशा प्रकारे आणल्या जातात गौरी, ते आता आपण तिथे जाऊन बघूया। काय जंगल झालंय बघ इथे, सवयीचे पानं पण वाढले आहेत, भरपूर आहेत, सवय भरपूर आहेत। हे काय कितीतरी सवय आहेत, नाही काय जंगलच झालंय ते, कारण तिथे झाडे पण किती पुढे गेली आहेत। बावडे पापळा बघा व्यवस्थित, या पापळा पडणार। ओम गंगणपतये नमो नमः। आता हे बघा इथे पाटाचे अरेंजमेंट केलेलं आहे, त्याच्यावरती पान ठेवून त्याच्यावरती भात ठेवलेला आहे। इथे आता गौरी विराजमान होणार आहेत। त्यानं सारा व्यवस्थित हा, ह्याच्यात काय काय घेतलेलं आहे, निरंजन, रांगोळी, नैवेद्यासाठी गुळ, माचीस, फुलं, अगरबत्ती। काय स्वस्तिक काढता शुभचिन्ह, विडा लागणार ना। आगाडा, हळद, तुळशीचा आणि भाजीचा रोप, अशी रोपं जमा करून इथे विहिरीच्या बाजूला असं एकत्र जमा करून इथे पूजा केली जाते। तिथे बघा नैवेद्य वगैरे गुळ ठेवलेला आहे आणि आता ही पूजा चालू आहे। हळद कुंकू पिंजर लावून त्याची पूजा केली जाते। पूजा केलीस ना, आता पाया पड। हा तनु काय नाही आवडत आहे। हे बघा आता इथे पाहू शकता आपण, हे सर्व रोप म्हणजे हळदीचा, भाजीचा, अशी सर्व ही रोप मग सांगितल्याप्रमाणे सर्व ही जमा एकत्र करून याची पूजा केली। आणि आता हे बघा हे विहिरीच्या बाजूला पूजा केलेली आहे। इथे बघा निरंजन, नैवेद्यासाठी गुळ आणि विडा ठेवलेला आहे, हे आपण पाहू शकता। आता इथे हे बघा आता हा तांब्या भरून घेऊन त्याच्यामध्ये किती दगड टाकतात? 5 दगड। आता तो तांब्यात ठेवून तांब्यात पाणी भरून घ्यायचं आणि तो तांब्यात ठेवून ते डाम सर्व त्या तांब्यामध्ये ठेवायचे ना। हा ठेव, सर्व एकत्र कर। सर्व एकत्र करून अरे वा, जमतं सगळं आहे। आणि तोंडात पाणी घे, नंतर बोलायचं नाही हा। मग ते गवर ठेवलंच ना, काय पाणी टाकायचा, तोपर्यंत तोंडातच पाणी ठेवायचं आणि पाठी बघायचं नाही। आता चौकात आघाट पकड, हा पोरगे लहान आहेत अजून ते ना। पांडुरंगाची वस्तू बरे
आनंद आहे. बस बस घरात लक्ष्मी येऊ दे, घरात माहिती झालं येऊ दे. अगरबत्ती दे जरा. इथं लावला हा लावलं. असं थांब थांबा संपा. थांब. खैसून लावू वहिनी? ही आधीची आतच लावू ना इकडून. आता त्या भातावरती बरोबर व्यवस्थित ठेव. सावकाश ठेव. डाम उभे कर. हा आणि व्यवस्थित भिंतीजवळ हे करून ठेव. अशा प्रकारे विहिरीवरून गौरी आल्यानंतर घरी पूजन केले जाते. विहिरीवरून आल्यानंतर प्रथम पाटावरती बसवून आसनस्थ झाल्यानंतर पूजा केली जाते. आता पूजा चालू आहे. अशा प्रकारे गौरी आवाहन असतं. आता उद्या गौरी पूजन आहे आणि परवा गौर गणपती विसर्जन आहे. आता हे गौरी आवाहन झाली ना, आता पूजा चालू आहे. आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.